काय ग माया? दादासाहेब, बाबा सध्या गावात नाही आहेत आणि परत कधी येतील माहित नाहीये. मी आलेच हा फराळ घेऊन. मीराला कसं माहिती की तिचा बाप गावात नाही येते? हा मदन त्यांनी फोन बंद करून ठेवलाय. अजून काही कळवलेलं नाहीये. तिकडे नेमकं काय सुरू आहे कसं कळणार? मंजिरी, हा काय झालं? ते हे मीराचे बाबा दिवाळीला असते तर बरं झालं असतं नाही का? हा विचार एक आईच करू शकते आपल्या लेकीसाठी. वा वा, फराळाला काय खमंग वास सुटला फराळाचा. आज काय मी इथून हलत नाही. फराळ दिसला म्हणजे चरतच राहायला पाहिजे असं काही नियम नाहीये. मग स्वतःला त्रास होतो. खाऊ दे ग नर्मदा. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद मनसोक्त घेऊ देत. वहिनी, ही दिवाळी झाली ना की मी जिम जॉईन करणार आहे. वा वा वा, छान छान छान. या पायऱ्या चढताना नाकी नऊ येतात आणि तुम्ही जिम जॉईन करणार. म्हणून तर जिम जॉईन करणार आहे. वेदा, करंजी, ह्या दिवाळीचा तुझा पहिला फराळ ट्राय कर. बाबा, मला ते हे नाही खायचंय. तू आणि आईने बनवली मला चॉकलेट खायची आहे. वा वेदा, व्हेरी गुड. दादा, तू आणि वहिनीने बनवलेली चकली खायची आहे वेदाला. हो वेदा, तू खा चकल्या, पण जास्त नाही करता आल्या, थोड्याच आहेत. खा चकली खा. छान आहे चकली. शाबास आई. काय? शाबास आई. आणि माझं काय? मी तुला एक सांगतो, आई फक्त तिकडे उभी होती. हे सगळं कसं करायचं, तयारी कशी करायची ते मी सांगितलंय. आणि शाबास आई. हा, माझं काय? बरं, शाबास बाबा. हो, उचलते. थांबा थांबा, मी उचलते ना. आत्या, एक्स्ट्रा प्लेट आहेत, तू दे ना मायाला. स्वतःच्या हाताने घ्यायचं ना जरा. खाल्लं खाल्लं हिने. वा, मीराने चकली खाल्ली. वा, छान होती ना? वा, येस, नाईस. असं कसं? आम्ही नाही बघितलेलं तुला भरवताना. काय ग बाबा, प्रथा काय? मी तिला भरवायचं. प्रथा मी पाळली ना. आता असं नाहीये ना की प्रथा पाहिलीच पाहिजे तुम्ही. हो नाही? एम आय राईट? हो हो, ठीक आहे, जाऊ दे आता. सगळ्यांनी फराळ करा. जाऊ दे बेटा. वहिनी, अगं बस का तू. तू पण बस इथे आणि का दादा भरवेल ना तुला. मीरा, आत्ता चिटिंग केली आहेस तू, पण पाडव्याच्या दिवशी अथर्व समोर तुझं प्रेम व्यक्त करावंच लागणार आहे तुला. गप्प बस.
कोण? मी? नाही, तुम्हाला नाही. गप्प बसलीस मायाताई? अगं खा ना फराळ. असं म्हणत होते मी. हो. फराळ का? माया, तुला अथर्व आणि मीराचं प्रेम बघवत नाही ना? मग आता तू फराळ पण खायचा नाही. ही अंबिका ही काही मायाला सोडत नाहीये.